सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाने एकत्रितपणे अतिक्रमण हटाव मोहीम राबवत सुरे गावातील अंदाजे 10 कुटुंबांच्या घरावर कारवाई केली। या मोहिमेत 30 वर्षांपासून उभी असलेली घरे उद्ध्वस्त करण्यात आली, त्यामुळे स्थानिक नागरिक बेघर झाले। या कारवाईमुळे डिलिव्हरी झालेल्या एका महिलेवर कठीण प्रसंग ओढवला असून तिला आपल्या चिमुकल्यासह उन्हात बसण्याची वेळ आली आहे। प्रशासनाच्या या कारवाईमुळे संतप्त झालेल्या पीडित कुटुंबातील प्रमुख व्यक्तीने तणनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे। या अन्यायकारक कारवाई विरोधात सकल मराठा समाजाने तीव्र संताप व्यक्त केला असून लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। प्रसंगी पीडित कुटुंबांना मदत करावी अशी देखील मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून केली जात आहे। सासऱ्यांनी हाल बघून एवढे बाळाचे इथं घर राहिलं नाही, काही नाही। त्यांनी औषध पेलं, आम्हाला राहायला सुद्धा जागा नाही इथं। सरपंच आम्हाला जागा सुद्धा देत नाहीये। माझ्या बाळाचे एवढे हाल चालू आहे, आम्ही उघड्यावर झोपतो। बाळ आता काय हप्त्याचं आहे फक्त। किती दिवसापासून असं उघड्यावर? आता महिना झाला इथं दवाखान्यात आलो, तसंच आम्ही पडलेलो आहे। आम्ही बसायला जागा नाही की काय नाही, बकऱ्या सुद्धा अशा उघड्यावर आहे। आमचे घरं गेले, ते घरं गेले तर टेन्शन आज माझ्या वडिलांनी घेतलं, त्यांनी औषध पिलं। त्यांची दुर्दैवाने काही घटना घडली नाही, पण ते वाचली। पण ग्रामपंचायतचं काम होतं का आम्हाला काहीतरी पुनर्वसनासाठी आम्हाला जागा द्यावा, पण तसं काय ग्रामपंचायत केलं नाही। ग्रामपंचायत उलट काय म्हणते की तुम्ही स्मशानभूमीमध्ये जाऊन राहा, मग जिवंतपणे आम्ही स्मशानभूमीमध्ये राहायचं का? हा न्याय आहे का? आमदार साहेब जर सांगते तुम्ही त्यांना जागा द्या त्या 10 कुटुंबासाठी, मग ग्रामपंचायत का मनावर घेत नाही? PWDने पहिलं ग्रामपंचायतची परमिशन घेतली होती। PWDला अधिकारी का पहिलं ग्रामपंचायत विचारायचं, मग अतिक्रमण काढायचं। ग्रामपंचायत तशी आम्हाला पूर्ण काही परिपूर्ण कल्पना दिलेली नव्हती, तरी सुद्धा आम्ही ते खाली केलं। ग्रामपंचायतने आम्हाला काही सुविधा दिली नाही। आमची एवढीच मागणी, फक्त आम्हाला जागा द्या, आमच्याकडे जे साहित्य आम्ही ते उभं करून आम्ही त्याच्यात राहू। आज कोपरगाव तालुक्यामध्ये PWD म्हणा, नगरपालिका म्हणा, इरिगेशन खातं म्हणा, या ज्या नोटिसा देऊ राहिले, हे अधिकारी ना टेबलावर बसून नोटिसा वाटू राहिले। हे कर्मचाऱ्यांना जाय रे नोटीस देऊ नये, जाय रे हे करू नये। माणूस धास्तावून तो अतिक्रमण काढून घेऊ राहिला। अहो हे जे मस्त मौज काय म्हणता माजलेले बोकडे यांची अतिक्रमण काढा ना। आज कोपरगाव शहरामध्ये अनेक काही बिल्डिंग आहे PWDच्या जागेत आहे, नगरपालिकेच्या जागेत आहे, यांच्या पार्किंग सहित आज आम्हाला कोपरगाव शहरात व तालुक्यातून सगळ्या लोकांचे ना फोन येऊ राहिले, याद्या देऊ राहिले। भरत भाऊ, अनिल भाऊ यांच्याकडे याद्या येऊ राहिले का ही बिल्डिंग आणली गेली, याची पार्किंग नाही। आज जर आमदार साहेब जर 3000 कोटीचा विकासाच्या जर याच्याकडे चाललेलं आहे, कोपरगाव शहर जर स्मार्ट सिटीकडे चाललेलं आहे, तर कोपरगाव शहरात ही सगळी पार्किंग आणि ही जे बिल्डर लॉबीने जे खाऊन टाकलेलं आहे, या पहिल्या सगळ्या पार्किंग आणि याला जे अधिकाऱ्यांनी परमिशन दिलेले, या सगळ्यांच्या विरोधात आम्ही 4 ते 5 दिवसात 8 दिवसात भव्य मोर्चा काढणार आहे। जर याची यांनी जर सगळ्यांची परवानग्या जर दिलेल्या आहे, तर यांनी याची सगळ्यांची जबाबदारी घ्यायची आणि नैतिकतेच्या अधिकारी खाली यांनी यांच्या खुर्च्या खाली करायची जबाबदारी घ्यावी। जसे आमचे अतिक्रमण करून राहिले ना, तसे आम्ही यांचे दालनं सुद्धा खाली केल्याशिवाय राहणार नाही, एवढाच इशारा देतो। कोपरगाव तालुक्यामध्ये सर्रास सगळीकडे अतिक्रमण मोहीम सुरू झालेली आहे। खरं जर पाहायला गेलं तर आमचा आरोप आहे, आम्ही आज कोपरगाव शहरातून ग्रामीण भागात खोपेवाडी सुरेगाव या ठिकाणी आलो। या ठिकाणचे 10 कुटुंब हे आपल्या माध्यमांशी आत्ता बोललेच, पण जर परिस्थिती यांची बघितली, 30 वर्षापासून या ठिकाणी राहतात। या ठिकाणी आम्ही त्यांची चौकशी केली, त्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे, सरकारी योजना त्यांना कुठली भेटत नाही, मतदार यादीमध्ये नाव आहे, फक्त मतदानापुरतं या लोकांना चिठ्ठ्या या लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यापुरतं या लोकांचा फक्त मतदानासाठी फायदा केला जातो। पण आज हे लोक गेल्या महिनाभरापासून या उघड्या छताखाली बसलेत। PWDने यांना नोटीस दिली, काढून घ्या, अन्यथा आम्ही जर काढायला आलो, आमचा बुलडोजर आला तर आम्ही विचार करणार नाही, आम्ही सगळं सामान तोडून टाकू, नुकसान होईल म्हणून या लोकांनी स्वतः काढून घेतलं। या कुटुंबाचा प्रमुख 3 विषाच्या बाटल्या पिल्यात, आम्ही हॉस्पिटलला सुद्धा भेटून आलो। 3 विषाच्या बाटल्या पिल्यानंतर तो माणूस खऱ्या अर्थानं आपला कुटुंब, आपला प्रपंच, ज्या माणसाने एवढं राबून सगळे त्याचं राष्ट्रानं उभं केलं होतं, हे जर सगळं आता उघड्यावर येतंय, तोडल्या जातंय। त्यांच्या जर कोणी वाली नसेल, त्यांच्या मदतीला जर कोणी येत नसेल, आज त्या इथल्या प्रमुख त्या महिलेने सुद्धा सांगितलं, ज्या माणसाने विष घेतलं त्याची पत्नी सांगत होती का अक्षरशः आम्हाला सरपंच येऊन इथं शिव्या देतात। सरपंच साहेब, मी आपल्याला विनंती करतो, आपल्याला अनैतिक अधिकार नाही,
आपण त्या संविधानात्मक पदावर बसलो आहेत, जनतेने आपल्याला मतदान केलं आहे. आपण त्या लोक आज अतिक्रमणमध्ये विस्थापित झालेत, त्या लोकांशी आपण भाषा नीट वापरली पाहिजे. त्या लोकांना आश्रय देण्याच्या पलीकडे तुम्ही आश्रय तर देत नाहीये, त्यांची कुठं तुम्ही व्यवस्था करत नाहीये. उलट त्या लोकांना तुम्ही सांगता स्मशानात जा. ज्या ठिकाणी प्रेत गाडलेले आहेत त्यावर तुम्ही घरं बांधा. म्हणजे असे तुम्ही उलटे उत्तर देतात आणि शिवीगाळ करतात. आणि आमदार साहेबांनी जर तुम्हाला सांगितलं या लोकांची व्यवस्था करा, तर हे लोक तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्यांना उलट्या प्रकारे उत्तर देतात. या लोकांनी जायचं कुठं? फक्त मतांसाठी या लोकांचा उपयोग करायचा का? त्या माणसाने विष घेतलं, आज तो माणूस जर मृत्यू झाला असता त्या माणसाचा, त्याची जबाबदारी कोण घेणार? आणि मी तर म्हणतो PWD आणि नगरपालिका प्रशासन, नगर रचना, फक्त कोपरगाव शहर तालुका फक्त बघून, माणसं बघून अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न चालू आहे. आज PWDची जागा जर कोपरगाव शहरामध्ये बघितलं, खंदक नाला परिसर, खंदक नाल्याची सुरुवात गोकुळनगरी पासून होते, संकटमोचन हनुमानापर्यंत ती खंदक नाला आहे. 90 फूट त्या खंदक नाल्याची साईज आहे, रुंदी त्याची. त्याच्यावर किती अतिक्रमण आहे? आज कोपरगाव शहरात जेवढा पूर आला, जेवढं व्यापाऱ्यांचं, जेवढं कुटुंबाचं नुकसान झालं त्या बॅकवॉटर पाणीनी, ते बॅकवॉटर पाणी काय येतं? त्यावर झालेलं सगळं अतिक्रमण. त्या अतिक्रमणामुळे तो नाला 90 फुटावरून तो हळूहळू 15 ते 20 फुटावरच आला. त्याच्यामुळं तिथं प्रचंड प्रमाणात कचरा साचतो, सगळं बॅकवॉटरचं पाणी येतं. ते पहिले अतिक्रमण आपण का काढत नाही? ते मोठ्या लोकांचं अतिक्रमण आहे का? अधिकारी तुम्ही या मोठ्या लोकांना घाबरतात, त्याच्यामुळे तुम्ही त्या मोठ्या लोकांचं अतिक्रमण काढत नाही. हे तुम्ही फक्त गोरगरिबाचं अतिक्रमण काढतायत. कित्येक ठिकाणी आता शिर्डीमध्ये तुम्ही इतक्या सगळ्या चाऱ्यांवरच अतिक्रमण काढलं, मग 7 चारीवरच अतिक्रमण का तसंच आहे? मोठे लोक आहे म्हणून, करोडपती म्हणून, राजकीय आणि करोडपती लोकांचा संबंध चांगला असतो म्हणून अशा प्रकारे अतिक्रमण काढू नका. आज या लोकांची परिस्थिती बघा, 10 कुटुंब उघड्यावर आलेत. आमदार साहेब, मी आपल्याला खरंच मनापासून विनंती करतो, या लोकांचं पुनर्वसन आपण केलं पाहिजे. या लोकांना आम्ही भेटल्यानंतर खरंच तुमच्याबद्दल त्या लोकांनी आदर भावना व्यक्त केल्यात. तुम्ही सांगितलं होतं ग्रामसेवकाला, तुम्ही सांगितलं होतं तुमच्या सरपंचाला का या लोकांचं पुनर्वसन करा, पण ते लोक यांना शिवीगाळ करतात. आमदार साहेब, आपण लक्ष घालावं. या लोकांच्या डोक्यावरचं छप्पर गेलंय. त्या कुटुंबातली एक स्त्री, तिचं शिजर झालंय, तिचं बाळ घेऊन ती रस्त्यावर बसली. या लोकांनी नुकसान होऊ नये म्हणून स्वतःच्या खर्चाने अतिक्रमण काढून घेतलं, पण त्याच्यानंतर एकही PWDचा अधिकारी इकडे फिरकला नाही. म्हणजे तुम्ही फक्त धमक्या देतायत का? त्या लोकांनी स्वतःचं सगळं छप्पर काढून जर तुम्ही इकडे फिरकलाच नाही, मग तुम्ही एकदा येण्यात काढतायत. या लोकांचे नुकसान भरपाई द्या तुम्ही, किंवा या लोकांचं पुनर्वसन तुम्ही करा. ते लोक सांगतायत आम्ही 30 वर्षापासून राहतो. राजकीय लोकांचं सुद्धा कर्तव्य या लोकांचं पुनर्वसन करणं. आणि अतिक्रमण PWD असं तुम्ही डोळे माणसं पाहून अतिक्रमण काढू नका. पहिले तिकडे झक मारा, हरामखोरी करू नका, माजेलपणा करू नका. आज फक्त कोपरगावकर, हा तालुक्याचा कोपरगावकर फक्त शांत आहे, पण जर हा जर पेटून उठला ना, तुम्हाला पळता भुई कमी होईल, तुमच्या जीवावर सुद्धा पिटल्याशिवाय राहणार नाही. एक तर सरसकट काढा, नाही तर मग अतिक्रमण काढू नका. जर काढला असेल तर त्या लोकांचं पहिले पुनर्वसन करा. अशी आमची कोपरगाव शहरातून या ठिकाणी आम्ही आलो, या ठिकाणी आमची अशी मागणी आहे. ती आमची मागणी पूर्ण झाली पाहिजे. आज फक्त मागणी करतोय, येत्या 8 ते 10 दिवसामध्ये या सर्व कुटुंबाला घेऊन, जे लोक विस्थापित झाले त्या लोकांना घेऊन नक्कीच आम्ही एका भव्य दिव्य मोर्चाचं आम्ही नियोजन करणार आहोत. मग त्या मोर्चाचे होणारे गंभीर परिणाम, मग ते नगरपालिका प्रशासन असेल, PWD प्रशासन असेल, किंवा सगळे राजकीय नेते असतील, यांनी त्या गंभीर परिणामास समोर जाण्यास त्यांनी तयारी दाखवावी. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. सध्या कोपरगाव शहरामध्ये, तालुक्यामध्ये जे अतिक्रमणाचा धुमाकूळ चालू आहे ना, तो कुठंतरी यांनी थांबवावा. यांना वारंवार आम्ही सांगू राहिलो, जर का आम्ही जर पेटून जर उठलो ना, यांची बरीगत होणार नाही. आम्ही आत्ताच सांगतोय. आज हे बिचारे, हे लोक इथले, हे सुरेगाव हद्दीतले लोक उघड्या पडलेले, आणि यांना तो ग्रामसेवकन ते काय म्हणता, स्मशानभूमीमध्ये जा. अरे तुम्ही जा ना तिथं, त्यांना कशाला पाठवता तिथं? तुम्ही जा, तुम्ही राहून दाखवा तिथं. तुम्ही त्यांना सांगता का? आणि तुम्हाला जर आमदार साहेबांनी सांगितलं याला जागा द्या, तुम्हाला जागा द्यावाच लागणार आहे. जर नाही तुम्ही जागा दिली ना, मग तुमची गाठ आमच्याशी, हे ध्यानात ठेवा. मी ग्रामसेवकाला सांगतो. आणि हे तुम्ही ना, हे कुठंतरी हे थांबवा. आज ती बिचारी इथं शिजर झालेली, ती बिचारी गेल्या महिन्यापासून हे बिचाऱ्यांचं उघड्यावर पाडलेले. आणि आता भरत भाऊनी सांगितलं ना, हे PWD वाल्यांना, अहो एक भडकले सुद्धा नाही इथं.
हा हे मस्त यांची आयुष्य आराम मध्ये राहू राहिले, एसी मध्ये राहू राहिले, आणि हे बिचारे आज इथं उन्हात आणत, हे लहान लेकरं इथं हे हा, आणि ती बिचारीच्या हातात एक ताण बाळ आहे, हा 15 दिवसाचं पण नाही ते बाळ, हा यांना काही वाटत नाही का त्याचं, हा यांनी लाजा सोडलेले या PWDच्या अधिकाऱ्यांना सांगतो, याद राखून ठेवा, तुम्ही पहिले यांचं आहे ना, यांचे काहीतरी विल्हेवाट लावा, नाही तर तुम्हाला पळता भुई थोडी करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.